नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या भाकरी. मऊ लुसलुशीत अशा भाकरी बनवणार आहोत आपण. तर ना तुटणाऱ्या आणि ना चिरणाऱ्या भाकरी कशा बनवायच्या तर आपण पुढं बघूया. व्हिडिओ संपूर्ण बघा. हे बघा, आता मी तुम्हाला एका हातामध्ये अशी दाबून दाखवते भाकर. एका मुठीमध्ये किती छान अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे, बघू शकता तुम्ही. ही भाकर आपण रस्सा भाजीसोबत किंवा सुक्या भाजीसोबतही खाऊ शकतो, खूप छान लागते. इथं मी आता पीठ घेत आहे. तर मी इथं 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीनं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीनं आपल्याला इथं पाणी मोजून घ्यायचं आहे. तर पाणी इथं आपण 3 वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे 4 वाट्या पिठासाठी. त्यानंतर आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाण्यामध्येच मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त. थोडं जरी मीठ जास्त टाकलं तर भाकरी खारट होऊ शकतात, तर मीठ थोडं कमीच घ्या. त्यानंतर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. तर या अशा पद्धतीनं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथं आपण बेलण्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मला आता पीठ हे अवघड जात होतं बेलण्याने, तर मी इथं आता उलथाणी घेतलेली आहे. पीठ चांगलं असं खालीवर करून घ्यायचं आहे. सर्व पीठ असं मिक्स झालं पाहिजे, त्यामुळे आपल्या पिठाला चिकटपणा येतो. तर इथं आपण 2 ते 3 मिनटं असंच ठेवूया. त्यानंतर आता 2 ते 3 मिनटं झालेले आहे. पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे. तर हे सर्व पीठ मी ताटामध्ये काढून घेत आहे. त्यानंतर असं पेल्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पीठ हे थोडंसं गरम आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या पिठाला छान असा चिकटपणा येतो. ज्यावेळेस आपण गिशी घेतो त्यावेळेस पाणी थोडं कमीच टाकायचं. त्यानंतर मग आपल्याला असं पाणी टाकत मळून घेता येतं. सुरुवातीला जर आपण जास्त पाणी टाकलं तर आपल्याला पाणी टाकून मळता येत नाही. मी हे पीठ असं पाणी टाकत सर्व पीठ असं मळून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या पिठाला छान असा चिकटपणा येतो, बघू शकता. आणि आपली भाकरी तुटत नाही. ज्यावेळेस आपण भाकरी लाटतो त्यावेळेस आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असं मऊ पीठ मळून झालेलं आहे. तर इथं मी आता तव्यावर थोडंसं तेल टाकून घेत आहे. तर हे सर्व या असं पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे. तवा हा माझा भाकरी करायचाच आहे, तर आपण आता गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि इथं आपण भाकरी करून घेणार आहोत. या असा भाकरीचा हुंडा घेतल्यानंतर असा बारीक असा करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे. आणि इथं आपण आता भाकर लाटून घेत आहे. आपल्याला पीठ लावूनच ही भाकर लाटून घ्यायची आहे. छान अशी अलगद आपल्याला उचलून ही लाटता येते. कुठेही आपली भाकर तुटत नाही किंवा चिरत नाही. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीनं भाकर लाटल्या जात आहे. तवा आपला आता गरम झालेला आहे, तर आपण भाकर टाकून घेऊया. सुरुवातीला आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे. त्यानंतर भाकर टाकल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला कमी करायचं आहे. या अशी आलटपलट केल्यानंतर आपली भाकर अशी टम्म फुगते. बघू शकता तुम्ही खूप छान भाकर अशी फुगलेली आहे आपली. सर्व भाकरी आपल्याला आता याच पद्धतीनं बनवून घ्यायची आहे. बऱ्याच जणाला या भाकरी बनवायला अवघड वाटतात, पण खरंच सांगते खूप सोप्या आहेत या भाकरी बनवायला. खूप जास्त असं वेळ लागत नाही भाकरी बनवायला. झटपट अशा भाकरी तयार होतात ह्या. बघू शकता किती भाकरी मी बनवून घेतलेल्या आहे. तर छान आपल्या मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहे. एवढ्या भाकरीमध्ये आपले 5 ते 6 माणसं आरामशीर जेवू शकतात, एवढ्या भाकरी केलेल्या आहे मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.